नमस्कार. श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय चिखली येथील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित इको फ्रेंडली होली कलर्स प्रिपरेशन वर्कशॉप या विशेष उपक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी वनस्पतीशास्त्र विभागामध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नैसर्गिक साधनांचा वापर करून सुरक्षित व पर्यावरण स्नेही रंग कसे तयार करावेत हे विद्यार्थ्यांना शिकवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान माननीय प्राचार्य डॉक्टर P.R. पडोळे सर यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रासायनिक रंगांमुळे होणारे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यशाळेमध्ये BSc भाग 1, भाग 2 आणि भाग 3 या तिन्ही वर्गातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सैद्धांतिक माहितीबरोबरच प्रात्यक्षिक स्वरूपात रंग तयार करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध वनस्पतीजन्य स्रोतांचा वापर करून इको फ्रेंडली रंग तयार केले. पळसाची फुले, बीट, हळद आणि पालक या नैसर्गिक घटकांपासून लाल, गुलाबी, पिवळा व हिरवा असे सुंदर रंग तयार करण्यात आले. रंगांच्या बेससाठी कॉर्नफ्लोअरचा वापर करण्यात आला, तर रंगांना सौम्य आणि आकर्षक सुगंध मिळावा यासाठी परफ्यूमचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले इको फ्रेंडली रंगांचे नमुने माननीय प्राचार्य सरांना भेट स्वरूपात सादर केले. तसेच महाविद्यालयातील प्रत्येक विभागात जाऊन पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला आणि इको फ्रेंडली रंगांचे नमुने वाटप करून जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे IQAC समन्वयक तसेच वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर V.U. पोच्छी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक M.D. कोलते, प्राध्यापक D.L. गावंडे, प्राध्यापक S.A. काकडे, डॉक्टर S.M. वाघारे आणि श्री A.P. मोहोड यांनी विशेष परिश्रम घेतले. ही कार्यशाळा फक्त रंग बनवण्यापुरती मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारी ठरली. नैसर्गिक रंगांचा स्वीकार करून पर्यावरणाचे संरक्षण करणे हीच खरी जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमधूनच जागरूक आणि जबाबदार नागरिक घडतात.